विशेष म्हणजे फक्त एका क्षेत्रातली नाही तर विविध क्षेत्रातले आम्ही सर्वजण आणि आज एका व्यासपीठावर आलेलो असताना मला ज्या वेळेला आपण एखादा सन्मान स्वीकारत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला हा सन्मान दिलेला आहे म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम किंवा कार्य केलेलं आहे। सन्मान सोहळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती अशा व्यक्ती आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींसोबत तडजोड करून इथपर्यंत आलेल्या आहेत। मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ सन्मान पुरस्कार 2024 आणि विविध दिग्गज मंडळी जी आहेत कार्यक्रमाला उपस्थित आहे। अदिती तटकरे मामा, खूप खूप स्वागत आहे। आणि कसं वाटलं सकाळ सन्मान आणि पुरस्कारही? सकाळ एकंदर याचं एक वेगळं स्थान प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या आणि मराठी माणसाच्या मनामध्ये आहे आणि आज सकाळच्या माध्यमातून जो सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आम्हाला सगळ्यांनाच सहभागी होता आलं। विशेष म्हणजे फक्त एका क्षेत्रातली नाही तर विविध क्षेत्रातले आम्ही सर्वजण आणि आज एका व्यासपीठावर आलेलो असताना मला ज्या वेळेला आपण एखादा सन्मान स्वीकारत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला हा सन्मान दिलेला आहे म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम किंवा कार्य केलेलं आहे। खरं तर हा त्याच्यातला फक्त 1% भाग असतो, पण पुरस्काराच्या किंवा सन्मान सोहळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती अशा व्यक्ती आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींसोबत तडजोड करून इथपर्यंत आलेल्या आहेत आणि ते समाजासाठी त्यातूनही आपला प्रपंच असेल आयुष्याचा इतक्या व्याप्तीमध्ये सुद्धा ते समाजासाठी काहीतरी करू पाहत आहेत। कला क्षेत्रातले आहेत, क्रीडा आहेत, प्रशासकीय क्षेत्रातले आहेत, त्यामुळे त्यांच्या समावेत हा सन्मान मिळणं हा कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी निश्चितपणाने एक अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। थँक्यू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।